तर बघा उन्हाळा वाढलाय मग तुम्ही गाईच्या अंगावर पाणी मारताय तर ही चूक करू नका. थांबा. नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साईगंगा डेअरी फार्म मधून. तर बघा, तुम्ही ऐकलं ते बरोबर ऐकला की जर उन्हाळा वाढलाय म्हणून आपण काय करतो, ऊन एवढं वाढले म्हणून आपण गाईच्या अंगावर पाणी मारतो. तर गाईच्या अंगावर पाणी मारायचं नाही, कारण की आपण तिच्या अंगावर पाणी मारलं तर तुम्हाला सांगते की दुसऱ्या दिवशी 100% आजारीच पडते. तर तर मग काय करायचं आपण? मग उन्हाळ्यात गायींची काळजी कशी घ्यायची? तर बघा, उन्हाळ्यात गायींची काळजी की सगळ्यात महत्वाची काळजी असेल तर तुमचं पाण्याचं नियोजन, चाऱ्याचं नियोजन, हे सगळ्यात, आणि निवाऱ्याचं, या तीनच गोष्टी महत्वाच्या आहेत. उन्हाळ्यात बघा, गायींसाठी चारा हा लवकर दिला पाहिजे, कारण की सकाळचं टायमिंग असेल त्यावेळेला थोडं गारवा असतो की त्यांची. उन्हाळ्यात काय करतात गायी, ऊन वाढल्यानंतर एका जागीच बसून घेतात. मग त्या इकडे तिकडे फिरत पण नाहीत आणि रवंथ पण करत नाहीत. मग अंगावर पाणी टाकायचं नाही. मग काय करायचं, तर गायींच्या खाली आपण गोठ्यात पाणी मारायचं, त्यांना खाली पाणी मारायचं आणि अंगावर पाणी मारायचं नाही. आपली गाय आजारी पडते, कारण की खालचा कोबा आपण गार करायचा आहे, त्यांचं शरीर नाही गार करायचं. शरीर हे त्यांना हवेनं, कुलिंगनं असं कूल करायचंय, असं थंड करायचं आहे. तर बघा मी मंडळी, की पाणी आपल्याला सुद्धा किती पाण्याची गरज असते, त्यामुळे त्यांना सुद्धा पाण्याची गरज असते, कारण की आपलं दूधच तयार होते. पाणी हे त्यांना थंड, स्वच्छ आणि भरपूर मिळालं पाहिजे. तर आमचा गोठा बघा ओपन गोठ्यात, की आमचे वॉटर बाउल आहेत आणि पन्हाळ्या पण आहेत, गव्हाणी पण आहेत. तर ते आम्ही काय करतो की दुपारच्या उन्हाच्या वेळेला की ते गरम होते पाणी, मग तेव्हा काय करायचं की सकाळी एकदा आम्ही फुल करतो, परत दुपारी साधारण त्या गाई बसूनच घेतात, परत ते पाणी बदलून टाकतो आणि परत 3-3:30 नंतर परत थंड फ्रेश पाणी त्याच्यामध्ये भरून घेतो, की त्याच्यामुळं त्यांना एक स्वच्छ ताजं थंड पाणी मिळून जाईल. मीठ उन्हाळ्यात जर तुम्ही भरड्यातून मीठ देत असाल तर चांगली गोष्ट आहे, आणि जर नसेल देत असेल तर चाऱ्यावर मीठ टाका, की मिठामुळे पण कधी गाई जास्त पाणी पिते, तिच्यात घामा वाटे तिचं कॅल्शियम कमी होते मिठाचं, त्याच्यामुळे पण तिला मिठाची गरज असते. त्यामुळे मीठ सुद्धा हे तुम्ही द्या. सोडा मीठ हे तर गायींना दिलंच पाहिजे, पण उन्हाळ्यात तर 100% दिलंच पाहिजे. तापमान वाढल्यामुळे काय होते, गायींना उन्हाळ्यात हीट स्ट्रोक, स्ट्रेस हे असे आजार असतात. परत त्यांना सांगतोय ताप येतो मग याला, तर त्यांच्यातली ऍसिडिटी वाढते. गायींच्या शरीरामध्ये ऍसिडिटी वाढते, त्याचा परिणाम दुधावर होतोय, आणि दूध उन्हाळ्यात हमखास 100% हे दूध उत्पादन हे कमीच होते. तर मग त्याच्यासाठीच आपलं चाऱ्याचं काय करायला लागणार आहे, की सकाळी आणि संध्याकाळी चाऱ्याचं टायमिंग करा. सकाळी शक्यतो लवकर आणि संध्याकाळी, जेणेकरून त्यांची रवंथ प्रक्रिया ही चांगली होईल. तर बघा, तुम्हाला माहिती कशी आवडली तर त्याच्याबद्दल लाईक करा, कमेंट करा. आपलं चॅनल नवीन आहे तर तुम्ही जास्तीत जास्त मला साथ द्या आणि सबस्क्राईब करा, दुसऱ्यांना पण शेअर करा. धन्यवाद.